नमस्कार. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स ने आयोजित केलेल्या या वेबिनार मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. हा वेबिनार बेसिकली 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना BFA आणि BBA या दोन कोर्सेसची माहिती देण्याकरता आयोजित केलेला आहे. हा भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स ने आयोजित केलेला वेबिनार हा आत्ता 12वीचे रिझल्ट्स लागतील आणि त्याच्यानंतर आणि इनफॅक्ट पेरेंट्स आणि मुलं हे आता वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती गोळा करत असतात. BFA ची प्रोसेस ही आता लगेच सुरू होती आहे, BA ची सुद्धा सुरू होतीये. त्या पार्श्वभूमीवरती आपण हा वेबिनार घेतो आहोत. या वेबिनार मध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सचे जे प्राध्यापक जॉईन झालेले आहेत त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देते. सर्वप्रथम प्रोफेसर डॉक्टर गिरीश सरवड हे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स मध्ये असोसिएट प्रोफेसर या पदावर काम करतात. इलस्ट्रेशन, डिस्प्ले, आर्ट डायरेक्शन, क्ले ॲनिमेशन असे विविध विषय ते हाताळतात आणि अँटी रॅगिंग कमिटी सारख्या कमिटीज वरती ते मेंबर आहेत. तसंच क्राईम ब्रांच करता त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि इतक्यामध्ये त्यांना त्याच्याबद्दल गौरवलं गेलेलं आहे. हे आपण एखाद वेळेस जाणत असालच. त्यांचं मी परत एकदा स्वागत करते. प्रोफेसर सागर पानसरे हे भारती विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतायत. इलस्ट्रेशन, ड्रॉइंग अँड कंपोजिशन असे अनेक विषय ते शिकवतात. डिझाईन बेसिक्स हे करून घेणं मुलांकडनं हा त्यांचा हातखंडा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते स्वतः एक उत्तम वॉटर कलर आणि ऑइल कलर मध्ये काम करणारे आर्टिस्ट आहेत. सगळ्या पॅनलिस्टना एक विनंती की आता तुम्ही थोडा वेळ तुमचं हे म्यूटवर ठेवा स्वतःला आणि आपापला विषय जेव्हा येणार आहे तेव्हा अनम्यूट करता येईल. म्यूट करायचा व्हॉइस. तसंच थोडीशी सुरुवात करून ब्रीफिंग केल्यानंतर आपण प्रश्न उत्तरांचं सेशन घेणार आहोत. तर कोणालाही काहीही माहिती हवी असेल तर त्यांनी ते चॅटमध्ये प्रश्न टाकावेत. आपण त्याची उत्तरं जरूर घेणार आहोत. यानंतर मी प्रोफेसर मनस्विनी रोकडे कंकाळ यांना वेलकम करते. त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स मध्ये कार्यरत आहेत. ब्रँडिंग, कंपोजिशन यासारखे विषय ते अतिशय उत्तमपणे हाताळतात आणि स्टुडंट काउन्सिल जे असतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं त्याच्यावरती गेली 10 वर्षाहून जास्त ते आम्हाला वाटतं त्याचं काम बघता आहेत. परत एकदा वेलकम मॅम. आणि मी स्वतः प्रोफेसर डॉक्टर श्रुती निगुडकर, मी भारती विद्यापीठामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून गेली 18 वर्ष काम करते. ब्रँडिंग, युजर इंटरफेस डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, हिस्ट्री ऑफ आर्ट, रिसर्च मेथोडॉलॉजी हे विषय माझ्या जिव्हाळ्याचे आहेत. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मी बोर्ड ऑफ स्टडीची मेंबर म्हणून, सिलेबस कमिटीची मेंबर म्हणून काही वर्ष काम केलेलं आहे. तसंच VITच्या सिलेबस कमिटीमध्ये सुद्धा मी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता यानंतर अगदी थोडक्यामध्ये भारती विद्यापीठाची माहिती मी सांगते. मला वाटतं भारती विद्यापीठ हे सर्व परिचित नाव आहे, असं काही नाहीये की हे कोणाला माहीत नाही, पण तरी सुद्धा थोडक्यामध्ये 2 शब्द भारती विद्यापीठाबद्दल सांगते मी. माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांनी अतिशय लहान वयात म्हणजे 18 वर्षाचे असताना भारती विद्यापीठाची 1964 म्हणजे 1964 मध्ये स्थापना केली आणि गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन या ध्येयातून सामाजिक बांधिलकीमधून भारती विद्यापीठाचं काम सुरू झालं. आज त्याचा एक मोठा वटवृक्ष आहे झालेला. भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी हा भारती विद्यापीठाचा एक भाग आहे आणि आपले माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर हे विद्यापीठाचे चान्सलर आहेत. तसंच माननीय डॉक्टर विश्वजित कदम हे प्रो व्हाईस चान्सलर म्हणून काम बघतात आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. तसंच माननीय डॉक्टर माणिकराव साळुंखे सर
हे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आहेत. अतिशय उत्तम अशा लीडरशिप खाली भारती विद्यापीठ अखंड प्रवास करत आहे आणि त्याची जी आता भरारी आहे ती उंच आकाशामध्ये अनेक वर्ष सतत चालू आहे. भारती विद्यापीठाची 180हून जास्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, ज्यातले 80 हे उच्च शिक्षणाकरता डेडिकेटेड आहेत. तसेच 3 रिसर्च इन्स्टिट्यूट्स भारती विद्यापीठच्या अंडर कार्यरत आहेत. जसं भारती विद्यापीठाचं भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी हे एक अतिशय मला असं वाटतं की महत्त्वाचं आणि मोठं युनिट आहे, परंतु त्याच्या बरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, शिवाजी युनिव्हर्सिटी, इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी या विद्यापीठांच्या अंतर्गत सुद्धा काही प्रोग्राम्स आणि काही कोर्सेस हे भारती विद्यापीठ रन करतं. 26 एप्रिल 1996 मध्ये भारती विद्यापीठाला टू बी डीम्ड युनिव्हर्सिटी हे मिळालेली आहे, पोझिशन मिळालेली आहे आणि आज त्याचे भारतातच नाही तर भारताबाहेरही कॅम्पसेस आहेत. एकूण 29 कॉन्स्टिट्यूट युनिट्स भारती विद्यापीठाच्या अंडर काम करतात. त्यातले 8 कॅम्पसेस मध्ये हे काम चालतं. भारताबाहेर सुद्धा दुबई, कॅनडा सारख्या देशांमध्ये सुद्धा भारती विद्यापीठ आज कार्यरत आहे. नॅकच्या 3rd सायकलमध्ये A+ अक्रेडिटेशन भारती विद्यापीठला मिळालेलं आहे आणि परदेशातनं जे विद्यार्थी येतात त्यांची जे प्रिफर्ड 10 युनिव्हर्सिटीज असतात त्यातली एक ही भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. अर्थात क्वालिटी एज्युकेशन हा विद्यापीठाचा प्राण आहे असं म्हणता येईल आणि अत्यंत उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, सोयी सुविधा भारती विद्यापीठांनी सर्व इन्स्टिट्यूट्सना देऊ केलेले आहेत. भारती विद्यापीठाचं जे कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स आहे हे पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे आणि ते भारती विद्यापीठ या संस्थेच्या अंतर्गत चालतं. तर भारती विद्यापीठचे स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स जे आहे ते भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीच्या अंडर चालतं. हा त्या 2 इन्स्टिट्यूट्स मधला फरक आहे. थोडंसं भारती विद्यापीठ बद्दल सांगते. भारती विद्यापीठची स्थापना 2000 मध्ये झाली आणि कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे सलग 5 वर्ष भारती विद्यापीठ हे टॉप 10 कॉलेजेसमध्ये भारतामध्ये त्याचं नाव गणलं गेलेलं आहे, ही खूप मानाची आणि मोठी गोष्ट आहे. तसंच NIRFचा जो रिसेंट सर्वे झाला त्याच्यामध्ये भारती विद्यापीठला 93वा रँक मिळालेला आहे आणि मला असं वाटतं की बहुतेक 8 कॉलेज सेक्टर मधले हे एकमेवच कॉलेज असं होतं की ज्यांनी NIRF मध्ये असा रँक मिळवलेला आहे. BFA आणि BBA हे 2 वेगळे कोर्सेस जरी असले तरी सुद्धा ते बऱ्यापैकी पॅरलल आहेत. BFA म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हा 4 वर्षाचा अॅन्युअल पॅटर्न असलेला प्रोग्राम आहे जो सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहे. याचाच अर्थ जेव्हा विद्यार्थी हा डिग्री प्रोग्राम करतो तेव्हा त्याला पुणे विद्यापीठाचं सर्टिफिकेट मिळतं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं सर्टिफिकेट मिळतं आणि हा AICTEच्या अंडर अप्रूव्ड आहे. अर्थात 2000 साली सुरू झाला, आज त्याला 20 वर्ष झाली आणि आपले अनेक अलुमनाय प्रोफेशन मध्ये कार्यरत आहेत. BBA हा प्रोग्राम त्या मानाने नवीन आहे. 2018 मध्ये हा सुरू झालेला आहे. हा पण 4 वर्षाचाच डिग्री प्रोग्राम आहे, परंतु हा सेमिस्टर पॅटर्न मध्ये आहे. हा भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीच्या अंडर UGC अप्रूव्ड कोर्स आहे. BFA ची एलिजिबिलिटी म्हणली तर ती 12वी एक्झाम ही बेस एलिजिबिलिटी आहे आणि त्याच्याकरता एक सेंट्रल ऍप्टिट्यूड टेस्ट असते. त्याच्याबद्दल माहिती नंतर प्रोफेसर मनस्विनी मॅडम देतील. तसंच BBA हा पण 12वी नंतरचा कोर्स आहे आणि त्याची ऍप्टिट्यूड टेस्ट ही भारती विद्यापीठ स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स
घेतं त्याची सुद्धा माहिती, थोडक्यात माहिती तुम्हाला नंतर मिळेलच. आता यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅकल्टी बद्दल बोलण्याकरता मी माझे सहकारी प्रोफेसर सागर पानसरे यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात माहिती द्यावी. थँक्यू मॅडम. आता मी आपल्याला धनकवडी कात्रज पुणे येथील भारतीय विद्यापीठाचा कॅम्पस आणि कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सचे इन्फ्रास्ट्रक्चर याविषयी माहिती देत आहे. कात्रज पुणे येथील भारतीय विद्यापीठ परिसर हा अत्यंत रम्य आणि अध्ययनासाठी पोषक वातावरण असलेला आहे. दुतर्फा पादचारी मार्ग असणारे प्रशस्त रस्ते आणि हिरव्यागार वृक्षांनी बहरलेला हा परिसर येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करण्यास सतत उत्सुक असतो. भारतीय विद्यापीठ भव्य खेळाचे मैदान, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सर्व सोयींनी युक्त असे वसतिगृह, उपाहारगृह, आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी ची स्वतंत्र रुग्णालय, भारतीय सहकारी बँक, विश्रामगृह, प्रशस्त, आकर्षक, आधुनिक पद्धती निर्मित आहे. अध्ययन अध्यापन पद्धती सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रशस्त वर्गांची रचना केली आहे. भरपूर हवा, सूर्यप्रकाश, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि LED प्रोजेक्टर्स सारखी आधुनिक उपकरणे ही याची काही ठळक वैशिष्ट्ये. दृककलेशी निगडीत सर्व विषयांवरील असंख्य पुस्तके, नियतकालिके, वार्षिके, प्रबंधांच्या प्रती, वृत्तपत्रे आणि अभ्यासिका यांनी सज्ज असे ग्रंथालय हे येथील विद्यार्थ्यांसाठी आकर्षण बिंदू आणि जिव्हाळ्याचे केंद्र बनले आहे. या ग्रंथालयाअंतर्गत ई-लर्निंग सुविधा खास विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वतंत्र संगणक कक्ष हे महाविद्यालयाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल. या कक्षाअंतर्गत AICTEच्या नियमानुसार पुरेसे संगणक असून ते सर्व आवश्यक सॉफ्टवेअर्सनी परिपूर्ण आहेत. आधुनिक DSLR कॅमेरा आणि विद्युत प्रकाश योजनेने पूर्ण असा फोटोग्राफी स्टुडिओ अभ्यासासाठी उपलब्ध आहे. कला महाविद्यालयाचा प्राण म्हणजे त्याची आर्ट गॅलरी. या आर्ट गॅलरीमध्ये अभिजात तसेच व्यावसायिक कलावंतांचे कला प्रदर्शन भरविले जाते. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांचा कला अनुभव समृद्ध होण्यास मदत होते. तसेच तेथे निवडक विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करून त्यांचे कौतुकही केले जाते. कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सचा प्राध्यापक वर्ग हा उच्च शिक्षित आणि अनुभवी आहे. अनेक प्राध्यापकांनी PhD अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून मानाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. नेट आणि MFA ही मूलभूत शैक्षणिक पात्रता असणे सर्व शिक्षकांना अनिवार्य आहे. दृककलेअंतर्गत विषयातील तज्ञ किंवा स्पेशलाइज्ड प्राध्यापक हे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य ठरते. जसे UI/UX डिझाईन, ग्राफिक डिझाईन, फोटोग्राफी, इलस्ट्रेशन, टायपोग्राफी, व्हिज्युअलायझेशन, एक्झिबिशन डिझाईन अँड डिस्प्ले. शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात 10 ते 25 वर्ष काम केलेला अनुभवसंपन्न प्राध्यापक वर्ग येथे कार्यरत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष पुरवणे आणि अभ्यासक्रमाद्वारे उच्च शिक्षण देण्याचा सतत प्रयत्न करणे हे आमच्या प्राध्यापकांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. थँक्यू. धन्यवाद पानसरे सर. यानंतर आपण थोडंसं सिलेबस बद्दल बघूयात. BFA आणि BBA ह्या दोन्हीचे सिलेबस साधारणपणे सिमिलर आहेत, पण त्याचं जर डिटेल बघायला गेलं तर थोडे फरक आहेत. अर्थात एक ॲन्युअल पॅटर्न आहे, एक सेमिस्टर पॅटर्न आहे आणि युनिव्हर्सिटीज वेगळे आहेत, त्यामुळे थोडा फरक त्याच्यामध्ये आहे. BFAचा सिलेबस कोणालाही बघायचा असेल तर पुणे विद्यापीठाच्या साईटवरती, वेबसाईटवरती तो अवेलेबल आहे आणि BBAचाही सिलेबस तुम्हाला भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समध्ये बघता येईल. थोडक्यात सांगायचं तर व्हिज्युअल कम्युनिकेशन करता लागणारं जे सगळं डिझाईन असतं ते या कोर्समध्ये शिकवलं जातं.
आता नक्की व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय? तर व्यवहारात, बिझनेसमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशन वापरत असतो आणि त्याच्याकरता आपल्याला व्हिज्युअली काही गोष्टी दाखवणं किंवा काही कम्युनिकेट करणं गरजेचं असतं. त्याकरता लागणारं सगळ्या प्रकारचं डिझाईन हे ह्या कोर्सेसमध्ये शिकवलं जातं. आता हा खूप मोठा व्यापक विषय आहे. त्यामुळे या विषयाला एका चाकोरीत व्यवस्थितपणे बांधलेलं आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला इलस्ट्रेशन, टायपोग्राफी, फोटोग्राफी, व्हिज्युअलायझेशन यासारखे स्किल्स दिले जातात की जे स्किल्स तुम्हाला स्पेशलायझेशन इलेक्टिव्हच्या रूपामध्ये मिळतात. त्याच्याच बरोबर UI म्हणजे युजर इंटरफेस डिझाईन सारखा विषय जो आता अत्यंत बूम मध्ये आहे असं म्हणता येईल, अत्यंत आवश्यक आहे इंडस्ट्रीमध्ये, तो सुद्धा आपण इलेक्टिव्ह मध्ये घेतलेला आहे. आणि एक्झिबिशन डिझाईन, डिस्प्ले डिझाईन ह्या गोष्टी सुद्धा या सिलेबसचा पार्ट आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर ब्रँडिंग करता लागणारे सगळे कम्युनिकेशन जे आहेत त्याचे डिझाईन हे इथं शिकवलं जातं. मग ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग आणि इंटरफेस डिझाईन्स ह्या सगळ्याचा सामाविक असा सिलेबस इथे आहे. जरी हा व्यापक असला तरी सुद्धा या सिलेबसमध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जे कोर आहे डिझाईनचा, तो बेस आहे, तो एक असल्यामुळे पायरी पायरीने मुलांना एक्सलन्स पर्यंत पोहोचवलं जातं. आता यानंतर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट मध्ये जे वेगवेगळे इव्हेंट्स आणि ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्याबद्दल सांगण्याची विनंती मी आपल्याबरोबर प्रोफेसर डॉक्टर गिरीश सरवड आहेत त्यांना करते. प्रोफेसर. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. वेलकम. एक मिनिट, माझा कॅमेरा दिसतोय व्यवस्थित? एक दोन. हो सर, तुम्ही बोला, नीट आहे सगळं. दिसतं. हा, धन्यवाद. आपणच आता कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स या आमच्या इन्स्टिट्यूट बद्दल आणि विषयासंदर्भात माहिती निगुडकर मॅडमने दिली. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे अकॅडमिक वर्षामध्ये इव्हेंट्स हे फार महत्वाचे असतात आणि आम्ही सिलेबसला धरून भरपूर काही ऍक्टिव्हिटीज घेत असतो, त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होत असतो. उदाहरणार्थ गेस्ट लेक्चरर्स म्हणजे इंडस्ट्रीमधले जे कोणी एक्सपर्ट्स आहेत, ज्या ज्या विषयातले एक्सपर्ट्स आहेत, आम्ही त्यांना बोलवत असतो. त्यांचे प्रॅक्टिकल सेशन आणि लेक्चर्स, डेमॉन्स्ट्रेशन्स हे मुलांना फार उपयुक्त ठरतात सिलेबसला धरून. आणि आता इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, काय आवश्यक आहे, इथून पुढे 4-5 वर्षामध्ये किंवा भविष्यामध्ये काय काय स्किलची आणि काय नॉलेजची गरज लागणार आहे, अशा एक्सपर्टीजच्या लेक्चर्स मधनं, डेमॉन्स्ट्रेशन मधनं विद्यार्थ्यांना मिळतात आणि त्याचा खूप मोठा फायदा मुलांना होतो. इंडस्ट्रियल व्हिजिट हा एक महत्वाचा भाग आहे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी असेल, अॅनिमेशन इन्स्टिट्यूट असतील, ऍडव्हर्टायझिंग एजन्सी असतील किंवा स्कल्पचर स्टुडिओज असतील, अशा व्हिज्युअलायझेशन्स करणारे काही सेक्शन्स असतील किंवा एक्सपर्टीज असतील, तर त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली तिथे घेऊन जातो आणि सर्व मशिनरीज कशा वर्क करतात किंवा प्रिंटिंग सेक्शन कसं होतं किंवा पॅकेजिंग सेक्शन मध्ये कटिंग कसे होतात, या सर्व गोष्टींची माहिती मुलांना प्रॅक्टिकली व्हिजिटमुळे मिळते. हा एक महत्वाचा टास्क आम्ही वर्षामध्ये घेत असतो. दुसरा आहे की डिफरंट टाइप्स ऑफ मीडियम्स म्हणजे माध्यम विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली हँडल करता यायला पाहिजे विषयां. म्हणजे पॅकेजिंग असेल तर हाऊ टू कट द बोर्ड्स, प्लॅस्टर कास्टिंग असेल, फोम शीट, हाऊ टू यूज द फोम शीट अँड पेस्टिंग मीडियाज, म्हणजे मॉडेल बनवताना कुठल्या कुठल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे लेझर कटिंग. अशा सगळ्या गोष्टीचे वर्कशॉप्स किंवा आम्ही सेमिनार्स अरेंज करत असतो. त्यामुळे मुलांना प्रॅक्टिकली खूप जास्त त्याच्यामध्ये माहिती होते. निकुडकर मॅडम, आपण ती स्लाइड हे करताय का, वर्कशॉप्स आणि याचे? हा, फ्रेशियर्स हा एक महत्वाचा पोर्शन असतो. आम्ही सुरुवातीला विद्यार्थ्यांचं वेलकम करतो आणि फ्रेशियर्स जे येतात, अपकमिंग न्यू स्टुडंट्स, त्यांना जुन्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, इन्स्टिट्यूटची ध्येय धोरणं, अकॅडमिक पोर्शन्स आणि त्यातलं विद्यार्थ्यांमध्ये असलेले गुण किंवा कल्चरल काही ऍक्टिव्हिटीजचे गुण असतात, त्या फ्रेशियर्सच्या ओळखीमुळे प्लॅटफॉर्मवर येतात आणि एकमेकांची खूप चांगली ओळख होते आणि त्यात मुलांना काय इंटरेस्ट आहे याच्याही गोष्टी फ्रेशियर्स मधनं समजतात.
दुसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितलं तशी गेस्ट लेक्चरर्स, म्हणजे फॉरेन कंट्रीजवरनं सुद्धा आम्ही एक्सपर्टीजला इन्स्टिट्यूटमध्ये बोलवत असतो. मग ते ऍडमिशन असेल, करिअर असेल, किंवा नंबर्स ऑफ आणखीन विविध विषय असतील की जे आर्ट रिलेटेड असतील, किंवा सोशल मधले असतील, ब्रँडिंग मधले असतील, ग्राफिक्स मधले असतील. वर्कशॉप्स, हँड्स ऑन वर्कशॉप हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे की जो कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल बेस घेतला जातो. नवनवीन माध्यमे नवीन मुलांना इंट्रोड्यूस होतात की हाऊ टू यूज द प्लॅस्टर, कास्टिंग, कटिंग, हाऊ टू यूज द क्ले. आता हे मास्क मेकिंगचं आहे, हे प्लॅस्टरचं तुम्ही एक स्लाइड बघताय वर्कशॉप. ही मास्क मेकिंगची क्रिएटिव्ह वेस्ट मधनं बेस्ट कसं करता येतं, त्याच्यामध्ये क्रिएशन आणि क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो. प्रिंट मेकिंग वर्कशॉप सुद्धा आमच्या कॉलेजमध्ये खूप दरवर्षी नाविन्यपूर्ण घेतला जातो. त्याच्यामध्ये पद्मश्री आदरणीय श्याम सुंदर शर्माजी आले होते आणि विद्यार्थ्यांना ग्राफिक्स आणि प्रिंट मेकिंग या विषयाबद्दलचं सुद्धा माहिती होतं. म्हणजे अप्रोच इज अ कमर्शियल, पण विविध विषयाचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्यामुळे खूप फायदा होतो. आता दुसरी एक स्लाइड आपण तिकडे अॅनिमेशनची बघतो. अॅनिमेशन इंडस्ट्री ही एक वास्ट इंडस्ट्री होत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये क्लासिकल अॅनिमेशन पासून डिजिटल अॅनिमेशन, स्टॉप मेशन, अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये खूप वाव आहेत की पेंटिंगचे स्टुडंट्स बॅकग्राऊंड डिझायनिंगला किंवा स्कल्पचरला, स्टॉप मेशनला खूप मोठं काम ते करू शकतात, ते शिकू शकतात. तर त्याच्यासारखे सुद्धा अॅनिमेशन ओरिएंटेड सुद्धा आम्ही वर्कशॉप्स घेत असतो. गेस्ट लेक्चर्स अँड डेमॉन्स्ट्रेशन्स की विविध पद्धतीचे पोर्ट्रेट असेल, इलस्ट्रेशन्स असतील, कॅलिग्राफी असेल, टायपोग्राफी असेल, अशा विविध विषयाच्या अंतर्गत आम्ही गेस्ट लेक्चर्स अँड डेमॉन्स्ट्रेशन. आणि आमच्या फाईन आर्ट कॉलेजचा आत्मा म्हणजे अॅन्युअल आर्ट एक्झिबिशन. आर्ट एक्झिबिशन हा एक इतका मोठा आणि नॅशनल लेवलचा, नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा प्लॅटफॉर्म असतो मुलांना मिळेल. ह्या एक्झिबिशनला आमचे आदरणीय चान्सलर शिवाजीराव कदम सर, जॉईंट सेक्रेटरी जाधव सर आणि सर्व वरिष्ठ तर भेट देताच, प्रोत्साहन देताच. याच्या व्यतिरिक्त इन्स्टिट्यूटमध्ये 10,000 ते 20,000पेक्षा जास्त विविध क्षेत्रातली शाळा, कॉलेजेस, स्टुडंट्स आमच्या कॉलेजमध्येच हे एक्झिबिशन भरतं आणि सर्व विषयाच्या कोर्स इथे एक्झिबिशन असते. एटीडी, स्कल्पचर, BFA, अप्लाइड आर्ट. म्हणजे आता दुसरी जी स्लाइड आहे एक्झिबिशन मध्ये की पद्मविभूषण राम सुतार सरांनी ही आमच्या कॉलेजला व्हिजिट दिलेली आहे. अशा दिग्गज मोठ्या लोकांचं मार्गदर्शन या निमित्तानं मुलांना प्रत्यक्षात गाठीभेटीमध्ये मिळत असतं. हा एक एक्झिबिशन मधला आहे. अॅन्युअल फंक्शन हा एक खूप मोठा उत्साहाचा एक इव्हेंट असतो प्रत्येक कॉलेजेसमध्ये की विद्यार्थ्यांचे कलागुण, वाव, त्यांना स्टेज परफॉर्मन्स, त्यांची पर्सनॅलिटी आणि एक वैयक्तिक वादन असेल, गायन असेल, तर ह्या गोष्टीतनं जिंगल ऍड्स किंवा त्यांचा एक स्टेजची एक भीती चेपते आणि त्यांना एक वेगळी पर्सनॅलिटी आणि डेअरिंग, लिडरशिपचं एक डेअरिंग ह्याच्यामध्ये निर्माण होतं अॅन्युअल फंक्शन्स मध्ये की एक ग्रुप लिडिंग कसं करावं. स्पोर्ट डे, योगा डे ह्यासारखेही डेज आमच्या कॉलेजमध्ये खूप अतिउत्साहाने पार पडतात की फिजिकल फिटनेस या संदर्भात. तसंच ड्रामा कॉम्पिटिशन, पुरुषोत्तम करंडक हे महाराष्ट्रातलं नव्हे तर जगातली एक मोठी कॉम्पिटिशन आहे की जी महाराष्ट्रभर फेमस आहे. या पुरुषोत्तम करंडक मध्ये सुद्धा 50 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात टॉपचं प्राइज जे आहे सगळ्यात सर्व दृष्टिकोनातून ते आमच्या कॉलेजने पटकवलं आणि त्या नाटकाला सुद्धा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला चान्सेस प्राप्त झाले. तर ड्रामा आणि ह्याच्यामधूनच मूवीकडे जातात. NSS सारखी सोशल ऍक्टिव्हिटीज सुद्धा आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये होते की NSSच्या माध्यमातून गावाकडे ग्राम स्वच्छता असेल, साक्षरता अभियान असेल, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर असेल किंवा NSS परत अशा विविध माध्यमातून होतात. मुलं काम करतात. ब्लड डोनेशन सारखे कॅम्प तर दरवर्षी आयोजित केले जातात. तर टीचिंग पेडिग्री मध्ये ते ब्लेंडेड लर्निंग स्कीम आहे याच्यामध्ये की स्किल अँड प्रॅक्टिकल बेस, जसं आता सांगितलं, इंडस्ट्री वर्कशॉप्स अँड सेमिनार्स, म्हणजे फोकस करिक्युलम, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ह्याच्यामध्ये अदर सब्जेक्ट्स घेऊन विद्यार्थ्यांना विविध पद्धतीचं नॉलेज ह्याच्यामध्ये दिलं जातं. या सर्व प्रवासामध्ये, अदर ऍक्टिव्हिटीजच्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यांना याचा उपयोग पोर्टफोलिओमध्ये आणि त्यांच्या भविष्यातल्या प्लेसमेंटमध्ये सुद्धा होतो. विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या नामावंतित कंपनीमध्ये, कॉर्निझंट असेल, इन्स्पायर असेल, क्रिएटर्स असेल, MTV असेल, वॉर्नर्स ब्रदर्स असेल, तर अशा नामांकित कंपनीमध्ये विद्यार्थी आता काम करतात, आर्ट डिरेक्शन्स करतात. कोणी ऍक्टिंग फील्डमध्ये आहे, कोणी IT कंपनीमध्ये आहे, कोणाची तर स्वतःची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. आणि ह्या सगळ्या त्यांचा उपयोग आम्ही नंतर जे पासआउट स्टुडंट आहेत की ज्यांनी हे यश संपादन केलेले आहेत, तर त्यांचे इंटरॅक्शन सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही विद्यार्थ्यांबरोबर घेतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना, पासआउट विद्यार्थ्यांशी एक खूप चांगला फ्रेंडली संवाद साधता येतो आणि खूप माहिती, मोटिवेशनल माहिती आणि करिअर कसं घडावं, किती कष्ट असे खूप छान इंटरॅक्शन होत असतात.
अशा खूप ऍक्टिव्हिटीज वर्षभर अकॅडमिक लेवलला होत असतात की सामाजिक बांधिलकी, प्रोफेशनलिझम आणि खूप वेगळ्या पद्धतीचं कसं जगावं एक व्यक्ती म्हणून आणि आयुष्यामध्ये खूप चांगल्या भरारी कशा नाम कराव्यात किंवा खूप चांगल्या कराव्या असं सर्व मार्गदर्शन त्याच्यामध्ये होत असतं आणि एक विद्यार्थ्यांना खूप चांगला शेपअप करण्याचं काम या ऍक्टिव्हिटीज मधनं होत असतं. अशा भरपूर धन्यवाद सर. ऍक्टिव्हिटीज आहेत, बरेच हे असतात. धन्यवाद मॅडम की बोलण्याची संधी दिली. थँक्यू. थँक्यू. आता म्हणजे सरांनी ऍक्टिव्हिटीज बद्दल सांगितलं कॉलेजमध्ये ज्या होतात त्या, त्याच्यामध्ये त्यांनी एक्झिबिशनचा उल्लेख केला, प्लेसमेंटचाही उल्लेख केला. पण प्लेसमेंट सेल हा भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सचा खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामध्ये बेसिक जी दृष्टी आहे ती सर्वांगीण विकास करणं मुलांचा आणि त्यांना इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तिथे कुठेही अडचण न येता काम करताना पुढे जाता यावं हा एक मेन उद्देश असतो आणि त्याच्याकरता त्यांना उत्तम अपॉर्च्युनिटीज मिळाव्यात म्हणून काही गोष्टी पहिल्यापासनं त्यांच्यामध्ये अंगीभूत करण्याचा प्रयत्न केला जातो. फॉर एक्झाम्पल वर्क एथिक्स आहेत की आपण जेव्हा डिझाईनमध्ये आपल्याला दिसतं की बरेचदा पायरसी खूप असते, पण मुलांना मी पहिल्यापासनं हे त्यांच्यामध्ये संस्कार घडवतो की आपण जे काम करतो ते आपलं स्वतःचं काम असलं पाहिजे. त्याच्यानंतर क्लायंटशी जेव्हा आपण डील करतो तेव्हा अतिशय प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. तसंच ज्युरीच्या निमित्ताने दरवर्षी मुलांना पोर्टफोलिओ बनवण्याचा सराव होतो आणि पोर्टफोलिओ प्रेझेंट करण्याच्या या सरावातनं सुद्धा प्लेसमेंट करता खूप मदत होते. सॉफ्ट स्किल हे दरवर्षी घेतलं जातं, ह्याचे वर्कशॉप्स पण असतात आणि क्लासमध्ये सुद्धा क्लास टीचर्स ह्याच्यावरती काम करत असतात. सॉफ्ट स्किलचा उद्देश हाच आहे की सर्वांग विकास आणि मुलांना कुठेही उभं केलं तर कॉन्फिडंटली उभं राहून बोलता यावं, त्यांना स्वतःचं काम प्रेझेंट करता यावं आणि इंडस्ट्री ही फास्ट ग्रोईंग आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला कॉलेजमध्ये मिळतील असं नाही, पण जे चॅलेंजेस येतात त्यांना अतिशय शांतीत सामोरं जाता यावं आणि स्वतःला अपग्रेड करता यावं ह्याकरता सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग आपण देतो. तसंच इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन्स ह्या आपण डेफिनेटली मुलांना घडवून देतो. छोटे छोटे प्रोजेक्ट्स करतो, इंडस्ट्री बरोबर MOUs करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त एक्झिबिशन जे होतं अॅन्युअल आर्ट एक्झिबिशन ते एक मोठा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये मुलांना डायरेक्टली पेरेंट्सशी आणि प्रोफेशनल्सशी कम्युनिकेट करता येतं आणि त्यांच्याशी संवाद साधता येतो. इंटर्नशिप्स ह्या थर्ड इयरला कंपल्सरी आहेत आणि त्याचे मार्क्स आपण इंटरनली ऍड करतो. त्यामुळे इंटर्नशिप्स थर्ड इयरलाच झाल्याने मुलांना एक इंडस्ट्री सॅव्ही जो म्हणू आपण तसं होण्याकरता मदत होते. आणि डिसिजन मेकिंग हे खूप मोठं स्किल आहे आणि हे खूप बेसिक स्किल आहे, तर ते इन्कल्केट करण्याचा आपण पदोपदी प्रयत्न करतो या प्लेसमेंट सेलमधनं. आता प्लेसमेंट जर म्हणायच्या झाल्या तर जसा सिलेबस हा खूप अंगी किंवा बहुगुणी आहे असं आपण म्हणू की त्याला खूप सारे कांगोरे आहेत, तसंच प्लेसमेंट आमच्या मुलांना अनेक फील्ड्समध्ये मिळू शकतं. म्हणजे एक असं ठराविक हे फील्ड नाहीये की बाबा इथेच तुम्हाला प्लेसमेंट मिळेल. थोडंसं BFA बद्दल सांगते, म्हणजे किंवा BBA बद्दल. जसं BE इंजिनिअरिंग एखाद्याने केलं तर त्याला मे बी मेकॅनिकल किंवा ह्याच्यामध्ये काय म्हणतात इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स किंवा अशा स्पेशलायझेशन करता येतं. तसं BFA मध्ये हा जो प्रोग्राम आपण आता डिस्कस करतो आहे तो अप्लाइड आर्ट्सच्या अंडर येतो. हे फार महत्वाचं आहे कारण BFA मध्ये बाकी पण प्रोग्राम्स चालतात. फॉर एक्झाम्पल पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे, फॅशन आहे. पण हा जो BBAचा आणि BFAचा कोर्स आपण आता सांगतो आहोत तो अप्लाइड आर्टच्या अंगाने सांगतो आहोत आणि डिग्री जी मिळते ती अप्लाइड आर्टची आहे. आता अप्लाइड आर्ट्स म्हटल्यानंतर काय, तर जी आर्ट आपण अप्लाय करतो. त्यामुळे सुरुवातीला म्हणजे जेव्हा हे कोर्सेस सुरू झाले तेव्हा खूप जास्त स्ट्रेस हा ऍडव्हर्टायझिंगवर होता कारण ती गरज होती. पण म्हणजे काळाच्या ओघामध्ये टेक्नॉलॉजी ही फार फास्ट बदललेली आहे आणि त्यामुळे कलेचं ऍप्लिकेशन करण्याच्या पद्धती सुद्धा खूप बदललेल्या आहेत
आणि त्यामुळे अप्लाइड आर्टचा सिलेबस जो आहे हा कॉन्टेम्पररी ठेवण्याकरता, म्हणजे ह्या परिस्थितीला सुटेबल ठेवण्याकरता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आपण वारंवार त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत, दिसतात ते बदल झालेले. आणि आजचा सिलेबस असा आहे की आजच्या कॉन्टेम्पररी वर्ल्डमध्ये, जगामध्ये जी गोष्ट मुलांना ऍक्च्युली लागणार आहे त्याच्याकरता पॅरलल असा आपण सिलेबस केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी हे अनेक इंडस्ट्रीजमध्ये काम करू शकतात. म्हणजे पब्लिकेशन इंडस्ट्री आहे, डिझाईन हाऊसेस आहेत, एक्झिबिशन डिझाईनची युनिट्स आहेत, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत, फिल्म आणि थिएटरमध्ये सुद्धा आपली मुलं अतिशय उत्तम काम करतात. आर्ट डायरेक्शन, अनेक मुलं त्या फील्डमध्ये जातात. पॅकेजिंग इंडस्ट्री आहे, प्रिंटिंग इंडस्ट्री आहे, ई लर्निंग, वेब डिझाईन, युजर इंटरफेस डिझाईन, हे तर सध्याचे खूप महत्वाचे फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये आज चांगल्या डिझायनर्सची खूप अत्यंत गरज आहे. फोटोग्राफी, सॉफ्टवेअर कंपनीज, प्रोडक्ट डिझाईन, ॲनिमेशन इंडस्ट्रीज, ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला अप्लाइड आर्टिस्टची गरज भासते. कारण तुम्ही सपोज BFA करता इलस्ट्रेशन जर स्पेशलायझेशन घेतलं तर तुम्हाला असं पण नाहीये की एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करता येतं, तुम्हाला मल्टी इंडस्ट्रीज मध्ये काम करायची सुविधा असते. एखाद्याने इलस्ट्रेशन घेतलं तर तो पब्लिकेशन डिझाईन मध्ये पण जाऊ शकतो, ई लर्निंग मध्ये पण जाऊ शकतो, इंटरफेस डिझाईन मध्ये पण जाऊ शकतो, सेट डिझाईन मध्ये पण जाऊ शकतो. व्हिज्युअलायझेशन जी मुलं घेतात त्यांच्याकरता तर अतिशय कोर सब्जेक्ट आहे व्हिज्युअलायझेशन. त्यामुळे कुठल्याही फील्डमध्ये त्याची गरज असल्याने तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या स्किल्सनुसार इंडस्ट्री चूज करू शकता. तसंच टायपोग्राफी हा खूप स्पेशलाइज्ड विषय आहे आणि भारत हा मल्टीलिंग्वल असल्यामुळे अनेक भाषा भारतामध्ये आहेत, त्यामुळे अनेक स्क्रिप्ट्स पण भारतामध्ये आहेत आणि ह्या स्क्रिप्ट्स करता टायपोग्राफीची खूप गरज आहे आता. ऑनलाईन जगामध्ये पण आहे, प्रिंटमध्ये पण आहे. तर हा पण एक अतिशय चांगला प्रोफेशनचा विषय आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक्झिबिशन डिझाईन हा पण एक इलेक्टिव्ह आहे. मला वाटतं युजर इंटरफेस हा एक नव्याने ऍड केलेला इलेक्टिव्ह आहे. तर त्यामुळे प्लेसमेंट मुलांना अनेक क्षेत्रांमध्ये मिळतात. एखाद्या मुलाचं सपोज लँग्वेज चांगली असेल तर तो क्रिएटिव्ह कंटेंट रायटिंगकडे जाऊ शकतो. त्यामुळे बंधनं काही नाही आहेत. आणि ह्या BFA नंतर तुम्हाला नोकरी करायची असेल तर डेफिनेटली पॉसिबिलिटीज एवढ्या साऱ्या मी सांगितल्या, पण एखाद्याला फ्रीलान्स काम करायचं असेल किंवा स्वतःची कंपनी सुरू करायची असेल तरी सुद्धा तो सहज करू शकतो, कारण हा प्रोफेशनल कोर्स आहे. याच्या व्यतिरिक्त भारतातच नाही तर परदेशातही मास्टर लेवलला तुम्हाला जर डिग्रीज घ्यायच्या असतील, पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा BFA किंवा BBA हे दोन्ही कोर्सेस उत्तम पाया असलेले कोर्सेस आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता जेव्हा बाकीच्या फॅकल्टीज, म्हणजे इव्हन मी म्हणजे म्हणेन की इंजिनिअरिंग सारख्या फॅकल्टीज स्ट्रगल करतायत स्टुडंट्सच्या प्लेसमेंट्स करता, मला हे अगदी आनंदाने सांगायला आवडेल की BFA आणि BBA झालेल्या मुलांना प्लेसमेंट मिळणं हा काही फार मोठा हे नाहीये, पण चांगल्या आणि उत्तम प्रतीच्या प्लेसमेंट्स मिळण्याकरता ही इन्स्टिट्यूट कायम कार्यरत असते, मुलांना घेऊन पुढे काम करत असते. आता हे झालं प्लेसमेंट्स बद्दल. ह्याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेस ची माहिती देण्याकरता मी प्रोफेसर मनस्विनी कंकाळ यांना विनंती करेन की त्यांनी थोडक्यामध्ये BBAच्या आणि BFAच्या ऍडमिशन प्रोसेसची माहिती सांगा. थँक्यू मॅम. मॅडम ऐकू येते तुम्हाला? येस. BFA अप्लाइड आर्ट आणि BBA व्हिज्युअल आर्ट कशा पद्धतीने काम करतं आणि कशा प्लेसमेंट्स होतात आणि त्याची काय रूपरेषा आहे हे सगळं आपण श्रुती मॅडम कडून जाणून घेतलं. आता ऍक्च्युअल BFA अप्लाइड आर्ट आणि BBA व्हिज्युअल आर्ट करता ऍडमिशन प्रोसेस काय असणार आहे किंवा ह्या वर्षी ऍडमिशन कशी घेता येणार आहे ही प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात सांगते. BFA अप्लाइड आर्ट करता कॅन्डिडेट हा कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे
आणि त्यांनी सीईटी एंट्रन्स एक्झाम जी डायरेक्टरेट ऑफ आर्ट मुंबई यांच्या अंतर्गत घेण्यात येते ती त्याने उत्तीर्ण करणं गरजेचं आहे. तसंच BVA व्हिज्युअल आर्ट करता देखील कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि भारतीय विद्यापीठाची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती त्याने उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आता BFA अप्लाइड आर्ट जे म्हटलं सीईटी एक्झाम ती कशा पद्धतीने रन होते, कोणत्या 4 टप्प्यांमधून ती जाते ते आपण पाहूया. समोर तुम्हाला स्क्रीनवर जी लिंक दिसते MAHAAC CET 2020 त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होते. एक मिनिट, या पद्धतीचे एक विंडो ओपन होणार आहे. जिथे मी मार्क केलेलं आहे रेड कलरने त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते त्या एक्झाम करता अप्लाय करणार आहात. प्रिव्हियस स्लाइड. तिथे अप्लाय केल्यानंतर म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करून दिल्यानंतरच तुम्ही सीईटी एक्झाम करता अपिअर्ड होता. ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 मे आहे. त्यामुळे जे काही इच्छुक विद्यार्थी आहेत BFA ला ऍडमिशन घेण्याकरता त्यांनी 30 मेच्या आधी हे ऍप्लिकेशन करून फिलअप करून पाठवणं गरजेचं आहे. ही जी काही सगळी सीईटी प्रोसेस आहे ती ह्याच वेबसाईट वरती तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळणार आहे. जसं की तुम्ही ऍप्लिकेशन करता त्यानंतर तुम्ही त्या एक्झामसाठी अपिअर होता. एक्झाम ही 2 टप्प्यांमध्ये असते. जसं की 3 पेपर प्रॅक्टिकल आणि 1 थेअरी. 2 दिवस ही एक्झाम चालते. एका दिवशी 3ही प्रॅक्टिकल पेपर असतात. पहिला पेपर हा तुमचा स्टील लाईफ असतो, दुसरा पेपर मेमरी ड्रॉइंग आणि तिसरा जो पेपर आहे तो 2D डिझाईन. दुसऱ्या दिवशी तुम्ही थिअरी पेपर देता जो की जनरल नॉलेज पेपर असतो. या दोन्ही पेपर नंतर या दोन्ही दिवसांच्या एक्झाम नंतर काही दिवसातच त्याचा रिझल्ट ऑनलाईनच तुम्हाला त्याच वेबसाईटवर मिळतो. रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा 3 राऊंड मध्ये ऍडमिशन प्रोसेस होते. जसं की कॅप राऊंड 1, 2 आणि 3. ह्या कॅप राऊंड मध्ये अप्लाय करताना जी काही ऍडमिशनची विंडो असते किंवा ऍडमिशन तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये घ्यायचंय त्याचं ऑप्शन असतं, त्याच्या पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला भारतीय विद्यापीठाचं नाव मेन्शन करावं लागेल जर तुम्हाला भारतीय विद्यापीठाला ऍडमिशन घ्यायची आहे. जर तुम्हाला भारतीय विद्यापीठात ऍडमिशन घ्यायची आणि तुम्ही 3ऱ्या-4थ्या ऑप्शनवरती ते नाव ठेवलं आणि जर दुसरं कुठलं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर तुम्हाला भारतीय विद्यापीठात ऍडमिशन घेता येणार नाही. त्यामुळे ऑप्शन सिलेक्ट करताना खात्रीपूर्वक ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तेच पहिल्या विंडोमध्ये तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जसं ऍप्लिकेशन केलं, एक्झाम दिलीत, रिझल्ट लागला, कॅप राऊंड क्लिअर झाली आणि तुम्हाला कॉलेज अलॉट झालं. कॉलेज अलॉट झाल्यानंतर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला त्याची ऍडमिशन घेता येते. या पद्धतीने ही पूर्ण सीईटी प्रोसेस आहे. BVA व्हिज्युअल आर्ट करता जी काही एंट्रन्स एक्झाम आहे ती कॉलेजमध्येच होते. तुम्हाला सगळ्यात शेवटी नंतर मी तुम्हाला नंबर सांगेन की कुठे कुठे तुम्ही अप्लाय करू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांच्यानुसार तुमची एंट्रन्स एक्झाम घेतली जाईल. भारतीय विद्यापीठामध्ये स्कॉलरशिप ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सर नियमानुसारच मिळतात. सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप आपल्या महाविद्यालयात अवेलेबल आहे. सीईटी प्रोसेस करता जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करता एक्झामला अपिअर्ड होण्याकरता तेव्हा लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. ऍप्लिकेशन करताना जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल ऍडमिशन घेता त्यावेळेला काही डॉक्युमेंट्स लागतात. त्याची लिस्ट समोर दिलेली आहे, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. या पद्धतीने पूर्ण प्रोसेस आहे अप्लाइड आर्ट आणि BVA ची. या संदर्भातली कोणतीही माहिती तुम्हाला लागली, ऍडमिशन प्रोसेस असू देत, ऍप्लिकेशन फॉर्म भरताना असू देत किंवा कोणत्याही प्रकारची मदत, तर समोर दिलेल्या पॅनलवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतात. BFA करता मिस्टर कदम, मी स्वतः आणि प्रोफेसर सागर पानसरे सरांचा नंबर दिलेला आहे. आणि BVA करता मिस्टर तांबे सर, मिस्टर प्रणाली मॅडम आणि पुन्हा कदम सर यांचा नंबर दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे अशी की हे जे काही सीईटी एंट्रन्स एक्झाम होते आणि भारतीय विद्यापीठाची जी काही एंट्रन्स एक्झाम होते त्याच्यासाठी जी तयारी करावी लागते त्यासाठी भारतीय विद्यापीठाची ऑनलाईन तयारी तुमच्याकडून करून घेतली जाते. ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट सुरू आहेत. त्यासाठी देखील तुम्ही याच कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. इव्हन या सगळ्या ऍडमिशन प्रोसेसची या फ्री
क्लासेसची तुम्हाला संपूर्ण माहिती आमच्या फेसबुकच्या पेजवर, त्यानंतर इंस्टाग्रामवरती आणि भारती विद्यापीठाच्या वेबसाईटवरती मिळेल. तिथे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. थँक्यू सो मच. थँक्यू मनस्विनी मॅडम. मला असं वाटतं की एक बेसिक माहिती सगळ्यांना मिळाली असेल. आता कोणाला काही प्रश्न असतील तर ते चॅटमध्ये तुम्ही टाका आणि त्याची उत्तरं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. प्रश्न उत्तरं सुरू करण्याच्या आधी 2 गोष्टी सांगते. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती आत्ता जी सगळी माहिती सांगितली आहे ती सगळी माहिती तिथे अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्ही डेफिनेटली भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टची वेबसाईट बघा. तसंच इथे जे नंबर दिलेले आहेत ते इथे ठेवते मी स्क्रीनवरती, ते नोट डाऊन करा. कुठल्याही फोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही कुठल्याही पद्धतीची माहिती विचारू शकता. कॉलेज टायमिंग 10 ते 4 या वेळामध्ये तुम्ही फोन करू शकता. आणि आत्ता जसं सेशन घेतलं आपण हे BFA आणि BBA अप्लाइड आर्ट करता, तर तसं ह्याच्या पुढे पुढचे 10 दिवस रोज एक सेशन असणार आहे. ह्याच्यामध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सचे अलुमनाय आपल्या भेटीसाठी येणार आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरती डिस्कशन्स करणार आहेत. तर कोणीही विद्यार्थी पालक यांना जर इंटरेस्ट असेल तर रोज साधारणपणे 11 नाही तर काही ह्याचं वेळ वेगळी असेल पॅनलिस्टच्या नुसार, तर ती वेळ तुम्हाला फेसबुकवरती मिळत राहील. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सचं एक पेज आहे, फेसबुक पेज, ते तुम्ही बघा. त्याच्यावरती तुम्हाला येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमाची माहिती मिळत राहील. ही जी लिंक आहे ही लिंक कॉन्स्टंट असणार आहे. या लिंकवरतीच सगळे वेबिनार्स आपले होणार आहेत आणि जे एक्सपर्ट्स येणार आहेत किंवा जे प्रोफेशनल्स येणार आहेत ते भारती विद्यापीठचे अलुमनाय असले तरी सुद्धा वेगवेगळ्या फील्डमधले एक्सपर्ट लोक आहेत. त्यामुळे नक्की बघा. प्रत्येक एपिसोड हा बघण्यासारखा असणार आहे. तुम्हाला विविध पैलू कळतील. आता आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात. मला काही प्रश्न इथे दिसत आहेत. वेन आर द एक्झाम्स फॉर BBA सेक्शन? अच्छा, तर BBA सेक्शन करताच्या परीक्षा कधी आहेत? मनस्विनी मॅडम तुम्ही ह्याचं उत्तर देऊ? हो. आता तुम्ही जेव्हा BBA ची इन्क्वायरी करता या नंबरवरती कॉन्टॅक्ट कराल तेव्हा तुमचा नंबर आमच्याकडे येईल. तुम्हाला इंडिव्हिज्युअली त्याच्या डेट, त्याच्यासाठी लागणारी तयारी आणि ती सगळी माहिती तुम्हाला कळवली जाईल. आता आपण सगळेच पॅन्डेमिक मधनं जातो आहोत. COVID-19च्यामुळे रेग्युलर ऍडमिशन प्रोसेसेसमध्ये फरक पडलेले आहेत. तर त्यामुळे थोडेसे ह्याच्या ज्या सूचना आहेत त्या थोड्याफार बदलू शकतात आणि म्हणून ह्या आत्ता इथे दिलेल्या नाहीयेत. पण तुम्ही एकदा तुमचं नाव नोंदवलं की सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कधी अजूनही शंका असेल तर ते परत करू शकता फोन करून. एनी प्रिपरेशन रिक्वायर्ड फ्रॉम 9th स्टँडर्ड? अच्छा, मला असं वाटतं ह्याचं उत्तर मीच देते. हा विषय असा आहे की तुम्ही डेफिनेटली 9वी पासनं त्याच्यावरती काम सुरू करू शकता. मी तर म्हणते 9वी कशाला, आपण लहानपणी अगदी मुलं जेव्हा ड्रॉइंग करत असतो, आपली मुलं करत असतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन दिलं तर हळूहळू ती मुलं एक प्रकारे त्या ऍक्टिव्हिटीला एकदम सहज होतात आणि फारसं क्रिटिसिझम न करता ते जे करतायत त्याला जर तुम्ही प्रोत्साहन दिलं सुरुवातीला तर डेफिनेटली मुलं त्या विषयाकडे लागतील. परंतु BBA किंवा BFA अप्लाइड आर्ट हे फक्त ड्रॉइंगशी लिमिटेड नाही आहे. त्यामुळे प्रिपेरेशन जर म्हणालात तर अनेक पद्धतीने करता येते आपल्याला, कारण त्याच्यामध्ये विविध विषय आहेत. अगदी म्हणजे सिमिओटिक्स सारखा विषय की जो सायकोलॉजीशी रिलेटेड आहे त्या विषयापासनं कलर सारखे दृक शास्त्राशी रिलेटेड विषय किंवा ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग रिलेटेड विषय ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे अवांतर वाचन, व्हिडिओज बघणे ह्या गोष्टींनी सुद्धा तयारी होऊ शकते. त्याच्याकरता अगदी क्लासेसच करायला पाहिजेत असं मला वाटत नाही आणि अनेक शाळांमध्ये सुद्धा सध्या ड्रॉइंग घेऊन तुम्हाला पुढे जाता येतं. तर रिलॅक्सिंग असा हा विषय आहे आणि त्यातनं अत्यंत उत्तम प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. त्यामुळे 9th स्टँडर्ड पासून तुम्ही नक्की तयारी करू शकता. एक तयारी मी तुम्हाला नक्की सांगेन की इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाम्स असतात
तर त्या कंपल्सरी जरी नसल्या तरी सुद्धा त्या दिल्या तर आपले काही विषय ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये होतात. तर 9वी पासून जर करायचं असेल तर ते हे करायला काहीच हरकत नाही. तसंच म्हणजे शाळामध्ये आहात तुमची मुलं किंवा तुम्ही शाळेमध्ये आहात विद्यार्थी आणि तुम्हाला जर कधी कॉलेजला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही कधीही इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता. कॉलेजमध्ये तुम्हाला वेलकम केलं जाईल आणि कुठल्याही वर्गामध्ये एखाद्या वर्गामध्ये तुम्हाला जाऊन असाइनमेंट्स दाखवून मार्गदर्शन नक्की केलं जाईल. यानंतर एक विषय आहे सांगावंसं वाटेल हा बोला. की जसं मॅडम म्हणाल्या की कॉलेजला व्हिजिट देऊ शकता, त्याचप्रमाणे आमच्या दरवर्षी कॉलेजचं एक्झिबिशन हे फिक्स डेटला असतं. त्यामुळे तुम्ही अवश्य एक्झिबिशनला येऊन एकदा व्हिजिट करा, जे जानेवारी महिन्यामध्ये 8 जानेवारी ते 13 जानेवारीच्या दरम्यान असतं. तिथे तुम्हाला सगळ्या शंकांचं निरसन होऊ शकतं किंवा एक कल्पना येऊ शकते की कशा पद्धतीने कामं होतात किंवा मुलं कशा पद्धतीने कामं करतात, अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत. बरोबर आहे. अगदी अॅन्युअल आर्ट एक्झिबिशन हा आमचा खजाना आहे की जिथे तुमच्या विद्यार्थ्यांनी आणि पेरेंट्सनी मुलांशी इंटरॅक्ट करायला अतिशय उत्तम संधी आहे. आता ह्याच्या पुढे प्रश्न आहे की माय डॉटर हॅज जस्ट फिनिश 10th, सो व्हॉट विल बी द बेस्ट स्ट्रीम अँड सब्जेक्ट्स फॉर हर टू डू BFA BBA. कोण पानसरे सर सांगताय तुम्ही? म्यूट वर आहे तुमचं, अनम्यूट करायला लागेल. आफ्टर 10th कुठल्याही स्ट्रीम मधनं तुम्ही 11वी 12वी करू शकता. आमच्या फील्डला येणारी कुठलेही फील्ड म्हणजे कॉमर्स, सायन्स, कुठलेही फील्ड चालू शकतं. मला असं त्यात ऍड करायला आवडेल की तुमच्या मुलाची जी नॅचरल इन्क्लिनेशन आहे, एखाद्याला सायन्स आवडतं, एखाद्याला कॉमर्स आवडतं, म्हणजे ते सब्जेक्ट्स आवडतात, तर त्यांनी ते करावं. कारण कसं आहे की आपलं फील्ड असं आहे की जिथे एखाद्याने सायन्स केला असेल तरी सुद्धा ते खूप महत्वाचं आणि उपयोगी आहे. तसंच एखाद्याने आर्ट्स केला असेल तरी सुद्धा तेवढंच उपयोगी आहे आणि कॉमर्स केलं असेल तरी उपयोगी आहे. कारण कॉमर्स हे तुम्हाला बिझनेस सेन्स देतं, आर्ट्समध्ये तुम्हाला लिंग्विस्टिक आणि आर्टिस्टिक सेन्स डेव्हलप होतो आणि सायन्समध्ये तुम्हाला सायंटिफिक विचारसरणी मिळते. त्यामुळे कुठलंही फील्ड करायला हरकत नाही. तुमच्या मुलाचं जी इच्छा असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. तसंच तुमची मुलगी मला वाटतं ड्रॉइंग आणि फेशियल एक्सप्रेशन्स आणि फ्री हँड ड्रॉइंग करते, उत्तम आहे. तिला सराव करत राहू देत आणि आपलं रेपर्टॉयर वाढवायची असेल तर अनेक व्हिडिओज युट्यूबवरती अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. छान. पुढचा प्रश्न आहे BBA एंट्रन्स एक्झाम फॉर्म कुठे भरायचे? अच्छा, मनस्विनी मॅडम, BBA करता चे तुम्हाला फॉर्म कुठे भरायचे? येस, BBA करता तुम्हाला आमच्याच म्हणजे भारतीय विद्यापीठाच्या साईट वरती गेल्यानंतर साईट ओपन झाल्या तुम्हाला एक फॉर्म, एक लिंक मिळेल. त्या लिंकला तुम्ही क्लिक केलं तर तिथे सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्ही अपीअर्ड होऊ शकता त्या एक्झामचा. तो एक गुगल फॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुमची सगळी इन्फॉर्मेशन जाते आणि तुम्ही त्या BBA एंट्रन्सच्या एक्झाम करता किंवा BBA करता इंटरेस्टेड आहात म्हणून तुमचा पूर्ण डेटा आमच्याकडे येतो आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशन सध्या ओपन आहे, तर तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल फोन वरती सुद्धा फोन करून पुढची माहिती नक्कीच घेऊ शकता. पण भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या वेबसाईट वरती जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन मॅडम म्हणतात तो फॉर्म मिळेल तुम्हाला, तो फॉर्म तुम्ही भरा. त्याच्यानंतर शर्वरी डोंगरेचा क्वेश्चन आहे की अप्लाइड आर्ट, प्रिंटिंग असे वेगळे स्ट्रीम्स कसे सिलेक्ट करता येतात? अच्छा, अप्लाइड आर्ट हा मेन स्ट्रीम आहे, त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन अप्लाइड आर्टला मिळणार आहे आणि प्रिंटिंग वगैरे जे विषय आहेत ते अप्लाइड आर्टचाच भाग आहेत. BFA मध्ये अप्लाइड आर्टच्या व्यतिरिक्त पेंटिंग किंवा स्कल्पचर आहे, पण आता भारतीय विद्यापीठ हे BBA आणि BFA हे दोन्ही अप्लाइड आर्ट कारण की हे एक मला असं वाटतं की मोस्ट कोवेटेड म्हणतात ना की आता हॉट अपॉर्च्युनिटी आहे प्रोफेशन करता, त्यामुळे BBA अप्लाइड आर्ट आणि BFA अप्लाइड आर्ट करता तुम्ही अप्लाय करू शकता. CET एक्झामच्या डेट्स कधी येतील?
हा प्रश्न आहे लवाटे यांच्याकडनं. सीईटी एक्झाम हे गव्हर्नमेंट डिक्लेअर करतंय. त्याची जी एंट्रन्सची डेट होती, म्हणजे पहिला फॉर्म भरण्याची, पहिलं ऍप्लिकेशन करण्याची, ती आतापर्यंत 2दा वाढलेली आहे कोविड-19च्या मुळे. त्यामुळे आत्ताची जी लास्ट तारीख आहे ती 30 तारीख, म्हणजे येत्या पुढच्या आठवड्यात संपली आहे. तर तुम्ही डेफिनेटली अप्लाय करून ठेवा आणि मग त्याच्यानंतर ती तारीख संपल्यानंतर पुढच्या तारखा तुम्हाला त्याच्या वेबसाईट वरतीच मिळणार आहेत आणि कॉलेजमधनंही कळतील तुम्हाला जशा त्या येतील तशा. मनस्विनी मॅडम करता एक प्रश्न आहे, भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टची साईट. अच्छा, हे प्रश्न नाहीये. मगाशी ज्या पद्धतीने म्हटलं बीबीए दिलंय ऑलरेडी, बीबीए चे ऍडमिशन करता ह्याचं उत्तर आहे सगळ्या ऍडमिशन्स ज्या भारतीय विद्यापीठच्या आहेत, कॉलेज ऑफ फाईन आर्ट आणि स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट, ह्या दोन्हीची माहिती सध्या तरी तुम्हाला कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या वेबसाईट वरती मिळणार आहे. सीईटीचा सिलेबस काय आहे मनस्विनी मॅडम? सीईटीचा एक सिलेबस म्हणाल तर तुम्ही ज्या पद्धतीने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट देता त्याचा जो काही बेसिक सिलेबस असतो त्याच पद्धतीने तीच तयारी तुम्हाला सीईटी करता लागते. त्याला वेगळा असं सिलेबसची गरज नाही किंवा तसा काही सिलेबस त्यांनी डिक्लेअर केलेला नाही. इव्हन तुम्ही सीईटीच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला तिथे आधीचे पेपर, आधीचे विषय या सगळ्याची माहिती मिळू शकेल. हा, बेसिकली मला वाटतं 4 विषय आहेत. एक स्टील लाईफ आहे, एक मेमरी ड्रॉइंग आहे, एक मला वाटतं 2D डिझाईन आहे आणि चौथा विषय आहे तो जनरल नॉलेजचा आहे, जो थिअरी पेपर असतो. मनस्विनी मॅडम म्हणल्याप्रमाणे ह्याचे सगळे पेपर्स, आधीचे पेपर्स तुम्हाला सॅम्पल म्हणून वेबसाईट वरती अवेलेबल आहेत सीईटीच्या. अच्छा, कॅन यू टेल मोर इन्फॉर्मेशन अबाउट ऍडव्हर्टायझिंग फील्ड? हो, नक्की सांगू शकतो. त्याच्या आधीच राहिलंय, ऑनलाईन क्लासची फी विचारत आहे. तर ऑनलाईन आहे जी भारतीय विद्यापीठ सांगितलं जाणार आहे किंवा तुमच्याकडून ती प्रॅक्टिस करून त्यामुळे त्याच्यासाठी कोणतीच फी भारतीय विद्यापीठ तुम्हाला सांगत नाहीये देण्याकरता. मध्ये आवाज थोडा गेला होता, मी परत रिपीट करते. मनस्विनी मॅडमनी सांगितलं की हे जे ऑनलाईन क्लासेस भारतीय विद्यापीठ आता कंडक्ट करत आहे किंवा करणार आहे ते फ्री आहे सगळ्यांकरता, त्यामुळे जरूर त्याचा फायदा घ्या. पुढचा प्रश्न आहे ऍडव्हर्टायझिंग बद्दल जास्त सांगू शकता का? तर नक्की सांगू शकते, पण जास्त म्हणजे थोडक्यात सांगते. ऍडव्हर्टायझिंगची जर हिस्ट्री बघितली आपण तर ऍडव्हर्टायझिंग हे बेसिकली बिझनेस करता लागणारं एक टूल आहे की जिथे आपण बिझनेसेसना प्रमोट करतो किंवा त्याचं प्रमोशन होतं आणि त्याचं स्वरूप हे अनेक वर्षांमध्ये म्हणजे बदलत आलेलं आहे. सुरुवातीला जसं प्रिंट ऍडव्हर्टाइजमेंट्स ह्या खूप जास्त महत्वाच्या होत्या, पण आजच्या घटीला जर बघितलं तर ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट्स ह्या जास्त महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे ट्रेडिशनल मीडिया सोडून आता जे न्यू मीडिया आहेत किंवा ऑनलाईन सोशल मीडिया आहेत हे जास्त ऍडव्हर्टायझिंग करता वापरले जातात. जरी हे मीडिया बदलत असले किंवा हे इव्हॉल्व्ह होत आले असले तरी डिझाईन प्रिन्सिपल्स जी असतात किंवा स्ट्रॅटेजायझिंग अॅक्युमेंट जे असतं किंवा ते त्याची जी पद्धत असते ती सिमिलरच असते, ती सिमिलर राहते, ती आपण कॉलेजमध्ये शिकवतो आणि त्यामुळे मुलं वेगवेगळ्या मीडियाजना ऍडव्हर्टाइजमेंट्स करू शकतात. मग ते अगदी भले टीव्हीसी असो म्हणजे टेलिव्हिजनच्या कमर्शियल्स असो, नाही रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंट असो, न्यूजपेपर असो, नाहीतर आत्ताच्या सोशल मीडिया असो. ऑनलाईन क्लास कधीपासून सुरू होणार आहे हा प्रश्न बरेचदा येतोय. त्याचं एक उत्तर मगाशी दिलं आहे. मी परत सांगते की समोर दिलेले जे नंबर दिसत आहेत तुम्हाला ते नंबर तुम्ही प्लीज कॉपी करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे तर, आणि तिथे फोन करा. त्याची डिटेल माहिती तिथे तुम्हाला मिळेल. हे कोर्सेस फ्री आहेत त्यामुळे तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. तसंच भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या वेबसाईट वरती एक लिंक आहे, त्या लिंकला तुम्ही
क्लिक करून जर फॉर्म भरलात तर भारती विद्यापीठाकडनं तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्हाला सगळी माहिती पुरवली जाईल. मला वाटतं प्रश्न आता झालेले आहेत कव्हर. तर आपण क्वेश्चन आन्सरच्या विंडोमध्ये आणि 3 क्वेश्चन्स आहेत. अच्छा, वेबिनार ऑनलाईन क्लासेस नाही तेच आहेत ते मी बघितले मॅडम. ओके, हा ठीक आहे. तर मला असं वाटतं की आजचं सेशन आपण आता कम्प्लीट करूयात. सर्व पॅनलिस्टना धन्यवाद, तुम्ही आलात आणि मार्गदर्शन केलं, माहिती सांगितली. परत एकदा सांगते की ह्या पद्धतीचे अनेक वेबिनार्स आता भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या आणि स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्सच्या माध्यमातून होत राहणार आहेत. ते तुम्हाला भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या फेसबुक पेजवरती सुद्धा बघायला मिळतील आणि तुम्ही त्याच्यावरती त्याच्या थ्रू अलुमनायला कनेक्ट करू शकणार आहात. उद्यापासनं स्टे ट्यून्ड फॉर द फर्दर वेबिनार्स. आजचं सेशन संपण्याच्या आधी उद्याच्या सेशनची माहिती सांगते. उद्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या प्राचार्या अनुपमा पाटील मॅडम पॅनलिस्ट म्हणून जॉईन होणार आहेत आणि भारती विद्यापीठाच्या BBA आणि BFA या दोन्ही कोर्सेसची माहिती परत एकदा आपण सांगणार आहोत. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी जर त्यांचं हे वेबिनार बघायचं राहिलं असेल तुम्ही फेसबुकवरती बघू शकता किंवा तुम्ही ह्याचं युट्यूबवरती नंतर प्रक्षेपण होईल ते पण बघू शकता. पण उद्या 11 वाजता एक इंग्लिश मीडियम मध्ये वेबिनार आहे की जे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरच्याही विद्यार्थ्यांकरता उपयोगी पडेल. हे संपूर्ण माहिती उद्या इंग्लिश मध्ये परत दिली जाणार आहे. तर तुम्ही सगळे जॉईन होऊ शकता. धन्यवाद. एक क्वेश्चन आलाय योगेश चव्हाणकडनं की पर्सेंटेज काय लागतं BBA आणि BFA करता. मला असं वाटतं की 45% हे स्टँडर्ड मिनिमम पर्सेंटेज आहे आणि तेच इथे पण ग्राह्य आहे. 40% BBA करता 40% आहे आणि BFA करता 45% आहे पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार. आणि कास्ट मध्ये मला वाटतं की अजून काही सूट आहे. तर तुम्ही या फोन करून अधिक माहिती डिटेल्ड माहिती नक्की देऊ शकता. धन्यवाद. थँक्यू फॉर जॉईनिंग. सर्व पार्टिसिपेंट्सचं परत एकदा धन्यवाद, तुम्ही जॉईन झालात. आपण सेशन क्लोज करूयात. थँक्यू.